नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो राशन कार्ड विषयावर आणि राशन कार्ड संदर्भामध्ये म्हणजेच आपली जी शिधापत्रिका आहे त्या संदर्भामध्ये नवीन GR आलेला आहे। माझ्याकडे पण तो GR आलेला आहे आणि तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्या फॉर्मची PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्या फॉर्मचं झेरॉक्स काढायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। बाकी आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया की काय विषय आहे। माहिती आता GR मध्ये दिलेली आहे त्या संदर्भात मी आता बोलणार आहे आणि बाकीची माहिती मी सविस्तर उद्या आपल्या राशन दुकानदार जे आहेत म्हणजे तिथून आपल्याला राशन वितरण केलं जातं आपल्या शिधापत्रिकेच्या अंतर्गत त्या ठिकाणी मी जाऊन चौकशी करणार आहे। कारण का फक्त GR मध्ये जे लिहिलेलं आहे त्या तेवढंच मी तुम्हाला इथं सांगू शकते। बाकीची डिटेल माहिती की सगळ्यांनाच हे भरून द्यायचं आहे का, बऱ्याच लोकांचे राशन कार्ड बंद झालेले आहेत, तर या संदर्भामध्ये सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे। जेव्हा मी राशन कार्ड विभागाशी आणि आपल्या राशन वितरक आहेत जे आपल्याला राशन कार्डच्या अंतर्गत राशन देतात त्यांच्याकडेही जाऊन मी दुकानामध्ये चौकशी करणार आहे। तेव्हा तिथून जे काही डिटेल मिळतील त्याच्या आधारावर दुसरा व्हिडिओ आपला येईल। पण तत्पूर्वी जो GR आलेला आहे ते पाहूया काय आहे। तर बरेच लोक राशन घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये असं आहे की ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या वरती आहे ते लोक सुद्धा या शिधापत्रिकेच्या अंतर्गत जे आहे ते राशन घेत आहेत। आणि आता झालेलं असं आहे की जेवढा कोटा पाहिजे सरकारला हे राशन देण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त कोटा सरकारकडे झालेला आहे आता। म्हणजे जे लोक राशन घेत आहेत ना त्याची संख्या खूप जास्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी आता नवीन लोकांना घेणं, सरकारला समाविष्ट करून घेणं आणि त्या नवीन लोकांना राशन देणं सरकारला आता जमणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी ही जी आहे ती शोध मोहीम चालू केलेली आहे। तर ती शोध मोहीम काय आहे ते जाणून घेऊ। या शोध मोहिमेच्या अंतर्गत आता ज्यांचे 2 राशन म्हणजे एकाच कुटुंबामध्ये 2 राशन कार्ड असतील किंवा एकाच पत्त्यावर एकाच ऍड्रेसवर 2 राशन कार्ड असतील आणि 2 वेळा ते लोक राशन घेत असतील, बऱ्याच लोकांचे जे घरातले जे व्यक्ती आहेत ते बरेच हयात नसतात, काही वेळेस ते एक्सपायर झालेले असतात तरी राशन कार्ड मध्ये नाव असतं आणि ते लोक राशन घेत असतात। असे अनेक बरेच मुद्दे आहेत जे चुकीच्या पद्धतीने जे राशन घेणारे लोक आहेत ते पण भरपूर आहेत। तर अशा सर्व लोकांची जी आहे ती चौकशी होणार आहे आणि ही चौकशी आहे ती सरकारने GR मध्ये सांगितल्याप्रमाणे घरी जाऊनही करायची आहे वितरकांना आणि अधिकाऱ्याला म्हणजे जे आपले क्षेत्रीय कार्यालय अधिकारी असतात त्यांना सुद्धा ह्याची सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। ज्यांचंही उत्पन्न 1 लाखाच्या वरती असेल, लक्षात घ्या, ज्यांचंही उत्पन्न 1 लाखाच्या वरती असेल आणि जरी तुमचं 1 लाखाच्या वरती उत्पन्न आहे आणि तुमच्याकडे समजा पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे तर ते सर्व राशन कार्ड आता रद्द होणार आहेत। इथून पुढे तुम्हाला पिवळं आणि केशरी राशन कार्डच्या अंतर्गत जे धान्य आहे ते तुम्हाला मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला तो फॉर्म कुठे भरून द्यायचा आहे तर तो फॉर्म तुम्हाला आपण ज्या दुकानातनं राशन घेतो, आलं लक्षात, ज्या दुकानातनं आपण राशन घेतो जे तुमचे हे वितरक असतील त्या ठिकाणी जायचं आहे। मी जो फॉर्म दिलेला आहे तसं त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे जे दुकानदार आहे जे तुम्हाला राशन देतात ना त्यांच्याकडेही ते फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तुम्हाला तिथूनही फॉर्म मिळणार आहे। पण तरी सुद्धा समजा तिथे तुम्हाला फॉर्म नाही मिळाला किंवा काही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही आपल्या ह्या डिस्क्रिप्शन मध्ये मी फॉर्मची PDF दिलेली आहे, फॉर्मची लिंक दिलेली आहे। तो फॉर्म घ्या, त्याची PDF घ्या आणि त्या फॉर्मचे झेरॉक्स काढा। त्या ठिकाणी तो फॉर्म सविस्तर भरून द्या। एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, तुमच्या कुटुंबातील लोकांची नावं लिहायची आहेत त्या ठिकाणी। ही सविस्तर सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पुरावा असेल म्हणजे रहिवाशी पुरावा, आता समजा तुमचं राशन ज्या विभागामध्ये असेल, तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तिथला तुम्हाला पुरावाही द्यायचा आहे। त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता किंवा मग फोनचं बिल देऊ शकता किंवा मग पासपोर्ट देऊ शकता, असे लायसन देऊ शकता म्हणजे ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता। अशा यापैकी कुठलंही एक तुम्ही तुमचं जे कुठलंही असेल तुमच्याकडे त्यातला एक पुरावा म्हणून तुम्ही ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी झेरॉक्स करून त्या फॉर्मला जोडायचं आहे। आणि ही सर्व माहिती त्या फॉर्म मध्ये जे काही माहिती त्या फॉर्म मध्ये, आता माझ्याकडे फॉर्म नाहीये ते माझ्याकडे PDF स्वरूपामध्ये आलेली आहे आणि माझ्याकडे GR पण आलेला आहे। पण मला असं वाटलं की थोडक्यात माहिती तुम्हाला अगोदर द्यावी म्हणजे तुम्हाला समजेल। त्यानंतर मला असं वाटलं की तुमच्या कमेंट मला ह्याच्या अंतर्गत येतील आणि त्या कमेंटवर मला परत मग राशन कार्ड विभागाकडून माहिती घेता येईल, म्हणजे जे आपलं जे क्षेत्रीय कार्यालय
कार्यालय आहे ना तिथून मला ती माहिती घेता येईल तुमच्या कमेंट आल्यावर, आणि मला त्याच्यावर परत व्हिडिओ शेअर करता येईल. म्हणून मी शॉर्टमध्ये ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. सविस्तर माहितीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईल, काळजी करू नका की कोणाकोणाला हे हा फॉर्म भरायचा आहे. तसं तर फॉर्म सगळ्यांनाच भरायला सांगितलेला आहे, पण तरी सुद्धा मी उद्या राशन कार्ड विभागाशी पण बोलणार आहे. त्याचबरोबर जिथून आपल्याला राशन मिळतं त्या दुकानात जाऊन सुद्धा मी वितरकांचे म्हणजे जे राशन वितरक आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे जाऊन, म्हणजे मलाही सविस्तर माहिती मिळेल आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर या संदर्भातचा आपला हा व्हिडिओ आहे. तर ज्यांच्याकडेही राशन कार्ड आहे त्यांनी सर्वांनी ही जी माहिती मी सांगितलेली आहे त्या पद्धतीने प्रोसेस करायची आहे. तो फॉर्म जो दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही ज्या ठिकाणावरून राशन घेता तुम्हाला जे दिलेलं दुकान आहे म्हणजे राशन वितरक आहेत तिथं जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता. तेही तुम्हाला त्याच्यामध्ये काही माहिती असेल तर ते सांगतील, तुम्हाला ते मार्गदर्शन सुद्धा करतील. आणि मी तर करतच आहे, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जेवढी माहिती माझ्याकडे आत्ता आलेली आहे, मी विस्तर माहितीचा व्हिडिओ येणारच आहे, पण तत्पूर्वी जे मी सांगितलेलं आहे की राशनचं जे आहे ते पूर्ण चौकशी होणार आहे. खोटी माहिती कुठलीही भरू नका, जी खरी माहिती आहे तीच भरा. घरातले कोणी व्यक्ती गेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी हे करा. पूर्ण तुमचं हमीपत्र देऊन ते सर्व फॉर्म व्यवस्थित भरा. फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला तिथून पोचपावती सुद्धा घ्यायची आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पोचपावती सुद्धा घेणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरून द्याल तेव्हा पोचपावती सुद्धा घ्यायला विसरू नका, पोचपावती सुद्धा घ्या. ह्याच्यामध्ये दुसरं असं आहे की आता जे बाहेरचे बरेच लोक बाहेरून येऊन सुद्धा इथं आपल्याकडे राशन कार्ड घेतात म्हणजे विदेशातले वगैरे, तर त्यांना आता इथून पुढे राशन कार्ड मिळणार नाही असं स्ट्रिक्टली हे आदेशच सरकारने दिलेले आहेत GR च्या अंतर्गत. ह्या GR मध्ये सांगितलेलं आहे. तर ही सर्व अशी माहिती होती. तर लवकरात लवकर, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की हे जे तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे हे जे फॉर्म आहे ना तो तुम्हाला 30 एप्रिलच्या अगोदर त्या ठिकाणी द्यायचा आहे. कारण ही सगळी शोध मोहीम जी आहे, जे राशन कार्डची जी शोध मोहीम आहे, म्हणजेच काय 2 राशन कार्ड असणं किंवा एकाच पत्त्यावर 2 राशन कार्ड असणं, चुकीच्या पद्धतीने राशन कार्डच्या अंतर्गत लाभ घेणं, 1 लाखाच्या वरती उत्पन्न असणं, या संदर्भात सविस्तर सर्व चौकशी होणार आहे. आणि असं जर आढळून आलं सरकारला की तुमचं 1 लाखाच्या वरती उत्पन्न आहे, तुम्ही विदेशामधून आहात आणि तुम्ही इथं राशन कार्ड काढलेलं आहे, तर ते सर्वांचे राशन कार्ड आता रद्द होणार आहेत, पिवळे आणि केशरी. कारण का पांढऱ्या राशन कार्डला आपल्याला जे आहे ते राशन मिळतच नाही हे सर्वांना माहिती आहे. कारण ते पांढरं राशन कार्ड जे असतं ते 1 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे जे गव्हर्नमेंटसाठी असतं. मी अजून एक मुद्दा या ठिकाणी नमूद करणार आहे. जेही लोक शासकीय कार्यालयामध्ये जॉबला आहेत, सरकारच्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला आहेत, त्यांचे सुद्धा राशन कार्ड जर अशा पद्धतीने असतील तर त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे आणि त्यांचे सुद्धा राशन कार्ड इथून पुढे रद्द होणार आहेत. म्हणजेच त्यांना इथून पुढे जरी त्यांचं राशन कार्ड पिवळं असेल तरी पण त्यांना इथून पुढे राशन मिळणार नाही असं सरकारने स्वतः म्हणजे जो काही GR आलेला आहे सरकारकडून त्या GR मध्ये सर्व तशी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंटची सर्व्हिस करत असाल तरी राशन कार्ड मिळणार नाही इथून पुढे. कारण का मलाही माहिती आहे हे खूप चुकीच्या पद्धतीने जे आहे ते आपले जे आहे त्या योजनेचा लाभ घेतला जात आहे सध्या, हे मला सविस्तर माहिती आहे. मी स्वतः त्याच्यावर काम करते ऑफिशियली ग्राउंड लेवलला, तेव्हा मला खूप साऱ्या माहिती मिळालेल्या आहेत. त्याची अपडेट सुद्धा माझ्याकडे असते की काय काय प्रॉब्लेम लोकांना येत आहेत. तर या संदर्भात ही अशी माहिती होती. याच्या अंतर्गत अजून तुम्हाला काहीही माहिती असेल तर कमेंट जरूर करा. मी कमेंटद्वारेच तुम्हाला उत्तर देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कारण का जर तुमच्या कमेंट मला आल्या तर तुम्हाला ऍक्च्युली काय काय प्रॉब्लेम आहेत हे मलाही लक्षात येईल, आहे त्याच्यावर काम करूया, म्हणजे ह्याची सुद्धा सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि मी डायरेक्ट आपल्या राशन कार्ड विभागाशी आपल्या कनेक्ट आहे, त्यामुळे मी डायरेक्ट त्यांना विचारू शकते की याच्या अंतर्गत अजून काय काय आपल्याला करायचं आहे. ही माहिती तुम्हाला मी लवकरच देणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व नागरिकांना महाराष्ट्रातील आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजून ह्याच्यामध्ये काहीही अपडेट आली तसं अपडेट येणारच आहे, कारण मी स्वतः चौकशी करणार आहे जाऊन, त्यामुळे अपडेट तर येणार आहे, काळजी करू नका. ही अपडेट आली की तुम्हाला मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ देणार आहे किंवा आपण लाईव्ह घेऊया. तत्पूर्वी आपल्या ज्या काही कमेंट असतील त्या नक्कीच कमेंट करून ठेवा. तर असा हा महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे राशन कार्डच्या संदर्भामध्ये, शिधापत्रिकेच्या संदर्भामध्ये, तो असा आलेला आहे. ह्याच्या अंतर्गत तर अवश्य चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.